नगरपालिकेच्या शिवसेना पॅनेलमधल्या सर्व उमेदवारांच्या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमाला आणि या प्रचार सभेला उपस्थित असलेले विधिमंडळामधले आमचे सहकारी माझे बंधू सन्माननीय सुहास भैया बाबर, या ठिकाणी उपस्थित असलेले महानगर प्रमुख श्रीयुत मोहन वनखंडे, सहसंपर्क प्रमुख रावसाहेब घेवारे, श्रीयुत गौरव नायकवडी, बजरंगभाऊ पाटील, मोहनभाऊ चंडाळे, सचिन कांबळे, महादेव सवीत, किरण राजपूत, विनायक सूर्यवंशी, इतर सर्व उपस्थित व्यासपीठावरील आणि संबंधित उपस्थित त्या प्रभागामधले वॉर्डमधले शिवसेना पक्षाचे आणि शिवसेनेनं पुरस्कृत केलेले सर्व महानगरपालिकेच्या निवडणुकीतील उमेदवार, या शुभारंभ सभेला जमलेले सांगली मिरज कुपवाड नगरीतील सर्व सन्मान्य मतदार बंधू भगिनी, उपस्थित माध्यमांचे सर्व सन्मान्य इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया या माध्यमांचे सर्व सन्मान्य प्रतिनिधी बंधू आणि भगिनींनो, भैयांनी सांगितलं, बजरंगभाऊंनी सांगितलं, मोहन वनखंडेंनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं, या महानगरपालिकेच्या निवडणुकीची मागच्या 8-15 दिवसामधली राजकीय पार्श्वभूमी, राजकीय घडामोडी कशा घडल्या त्या गोष्टी रिपीट या ठिकाणी मी करणार नाही. पण मी आपल्याला एक सांगेन की जी काय परिस्थिती आज समोर आलेली आहे त्या परिस्थितीला ताकदीनं पुढे जाणारा आणि येणाऱ्या प्रसंगाला पूर्ण क्षमतेनं, पूर्ण ताकदीनं तोंड देणारा पक्ष कुठला असेल तर वंदनीय शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा शिवसेना हा पक्ष आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आपल्याला सगळ्यांना शिकवलंय, परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी सुद्धा धाडसानं, धैर्यानं आणि तेवढ्याच संयमानं त्याला सामोरं जा, निश्चितपणे यश तुमचं आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेसाठी युती व्हावी का, तर सगळ्यात पहिल्यांदा माझ्यासारखा जबाबदार पदावर असणारा पक्षाचा संपर्क मंत्री म्हटला की होय, महायुती झाली पाहिजे, जागांची चर्चा झाली पाहिजे. आम्ही चर्चा सुरू केली, चर्चा बऱ्यापैकी पुढे गेली. अमुक एक असा ठरला नंबर की तेवढ्यापर्यंतच्या जागा किमान शिवसेनेला द्यायच्या. काय झालं मला समजत नाही आणि एकाएकी समोरच्या मित्रपक्षाने आमच्या त्याच्यापासून या ठिकाणी त्यात बदल केला. आणि जेव्हा आमच्या माझ्या भैयांच्या माझ्या लक्षात आलं की आपली ताकद तोलताना, मापताना, मोजताना आमच्या मित्रपक्षाकडनं कुठेतरी गल्लत होती आहे, फारच ताकद कमी मोजतायत आपली. आणि मग मी सांगलीमध्ये आलो, आम्ही बसलो आणि आपण निर्णय घेतला की सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घ्यायचं आणि जे काही आपल्याला उमेदवार उभा करता येतील ते आपल्या स्वतःच्या धनुष्यबाण चिन्हावरती सगळ्या वॉर्डामध्ये उभे करायचे. मला वाटतं 78 जागा आहेत ना, आपण 66 उभा करतोय. 10-11 ठिकाणी जर सोडले तर जवळपास 90 ठिकाणी 90% जागा आपण या ठिकाणी लढतोय. मला एकच, जसं भैयाने विनंती केली तसं आपल्याला सगळ्यांना विनंती करायची की अनेक लोकांना सत्ता देऊन तुम्ही बघितली, अनेक लोकांचा कारभार तुम्ही बघितला, त्याच्यावरती मला नाही भाष्य करायचं. पण आमच्या हातामध्ये, शिवसेनेच्या हातामध्ये सत्तेचा वाटा जर आपण दिलात तर मी विश्वासानं सांगतो, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा विकास करायचा असेल तर तो विभाग राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री, आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे आहे. आणि नगर विकास विभागातून निधी कसा मिळतो याही शहरातल्या अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पाहिले की मोठ्या सडळ हातानं त्या वॉर्डमधली, त्या गावातली, त्या प्रभागातली
जी काय मूळ तातडीची गरज आहे त्याला निधी देताना आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा हात कधीच आकडता राहत नाही. लोकांच्यासाठी सढळ हातानं विकास निधी देण्याचं काम गेली 10 वर्ष जवळपास साहेब नगरविकास खात्याचे मंत्री आहेत. राज्यातल्या अनेक नगरपालिकांमध्ये, महानगरपालिकांमध्ये, नगरपंचायतींमध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेला आहे. शहराच्या विजनच्या बाबतीत, शहराच्या विकासाच्या बाबतीत, महानगराच्या विकासाच्या बाबतीत 10 तारखेला जेव्हा साहेबांची सभा होईल तेव्हा साहेब या शहराच्या, या महानगराच्या अनुषंगानं ज्या काही त्यांच्या कल्पना आहेत त्या जरूर आपल्यासमोर मांडतील. पण जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून मी आज जाहीरपणाने या प्रचार शुभारंभामध्ये आपल्याला सांगतो की आम्ही जेवढे नगरसेवक निवडून येऊ, बजरंग भाऊ म्हणले, सुहास भैया म्हणले की आम्हाला घेतल्याशिवाय, शिवसेनेचा धनुष्यबाण, शिवसेनेचा भगवा घेतल्याशिवाय कुणालाही महानगरपालिकेची सत्ता स्थापन करता येणार नाही. एवढे नगरसेवक शिवसेनेचे या ठिकाणी आपल्याला निवडून आणायचे आहेत आणि ते आणताना शिवसेनेचं विजन असणार आहे. पुढच्या 5 वर्षाचा रोडमॅप, पुढच्या 5 वर्षाचा मास्टर प्लॅन या महानगराचा या ठिकाणी आम्ही तयार करू. पहिल्या आर्थिक वर्षामध्ये काय करायचं, दुसऱ्या आर्थिक वर्षामध्ये काय करायचं, पहिल्या वर्षापासून 5व्या वर्षापर्यंत 5 वर्षाचा रोड मॅप, मास्टर प्लॅन या महानगराचा आम्ही तयार करू. आणि जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून मी आणि सुहास भैया या जाहीर व्यासपीठावरनं सांगली, मिरज, कुपवाड महानगरातल्या सर्व नागरिकांना आश्वस्त करतो की आमचे नगरसेवक, आमचे पदाधिकारी जो रोडमॅप आपल्या समोर ठेवतील, जे आश्वासन आपल्या समोर देतील, जो मास्टर प्लॅन मधल्या गोष्टीचा समावेश करतील, एकन एक त्यातलं काम पूर्ण करून घेण्याचा शब्द राज्याचा मंत्री म्हणून या ठिकाणी आज जाहीर व्यासपीठावरनं आपल्या सांगली, मिरज, कुपवाड महानगरातल्या लोकांना या ठिकाणी मी देतोय. मला एक छोटीशी आठवण आपल्याला करून द्यायची आहे. 3 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठा महापूर आला. आमचा सातारा जिल्हा असेल, कराड असेल, सांगली असेल, मिरज असेल, कोल्हापूर असेल, अनेक शहरांना महापुराचा फटका बसला. गावोच्या गावं त्या महापुराने वेढली गेली. महाराष्ट्रात पहिल्यांदा त्या महापुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीला कोण धावून आला असेल तर साहित्यासह मदत करायला धावून आले ठाण्यावरनं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब धावून आले. आम्ही साहेबांच्या बरोबर त्या 2.5 वर्षामध्ये मंत्रिमंडळामध्ये काम केलं. रात्री 2-2 वाजेपर्यंत, पहाटे 3-3 वाजेपर्यंत त्या वर्षा बंगल्यातली दारं महाराष्ट्रातनं येणाऱ्या सर्वसामान्य माणसासाठी उघडी असायची. कुठनं आलाय, कुठल्या गावातनं आलाय, तुझं काय काम आहे, बिलकुल न विचारता ज्याला कुणाला मुख्यमंत्र्यांना भेटायचंय त्याला थेट वर्षा बंगल्यामध्ये प्रवेश होता. थेट मुख्यमंत्र्यांना तो भेटू शकत होता, त्याचं निवेदन देऊ शकत होता, त्याचं काम सांगू शकत होता आणि दुसऱ्या मिनिटाला त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेले एकनाथजी शिंदे साहेब संबंधित अधिकाऱ्याला फोन लावायचे, त्याच्या अर्धावरती शेरा मारायचे आणि येणारा प्रत्येक माणूस त्या वर्षा बंगल्यातनं, मंत्रालयातल्या मुख्यमंत्र्यांच्या 6व्या मजल्यावरच्या दालनातनं बाहेर जाताना चेहऱ्यावर एक समाधान घेऊन जायचा की एवढ्या कोपऱ्यातनं, महाराष्ट्रातल्या खेड्यागावातनं मी आलो. मुंबईमध्ये आल्यानंतर राज्याच्या प्रमुखांनी माझी दखल घेतली, मुख्यमंत्र्यांनी माझी दखल घेतली आणि माझं काम केलं, ही समाधानाची भावना त्या माणसाच्या चेहऱ्यावर. स्वतंत्र बैठक संपर्क मंत्री म्हणून माझ्या उपस्थितीमध्ये शिंदे साहेबांच्याकडे आपण लावू आणि त्या बैठकीमध्ये माननीय शिंदे साहेब नक्की सांगली, मिरज, कुपवाड या महानगरातले सगळे प्रश्न या ठिकाणी सोडवल्याशिवाय राहणार नाहीत, एवढा विश्वास या निमित्तानं मी आपल्याला देतो. उमेदवारांना वेळ कमी मिळालेला आहे, कमी कालावधीमध्ये तुमच्या उमेदवाऱ्या नक्की झालेल्या आहेत. इकडं तिकडं वेळ वाया घालवू नका. डोर टू डोर प्रचार करा.
प्रत्येक मतदारापर्यंत जावा. एकदा घरात जाऊन झालं तर दुसऱ्यांदा जावा. त्या वार्डासाठी मी काय करणार आहे, माझी जबाबदारी काय आहे, हे प्रत्येक मतदारापर्यंत या ठिकाणी आपण नम्रपणानं जाऊन या ठिकाणी सांगा. पक्ष म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मी सुहासभाई असतील, गौरवभाऊ असतील, आम्ही सगळेजण पूर्ण ताकदीनं या महानगर क्षेत्रामधल्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभे आहोत. सांगली, मिरज, कुपवाड महानगरातल्या सर्व सन्मान्य मतदार बंधू भगिनीला मला विनंती करायची आहे, एक संधी शिवसेनेच्या उमेदवारांना धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण द्या. बहुसंख्येनं शिवसेनेचे उमेदवार या